अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी तया ते एक समयासी. काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला अनेक उपाये करोन शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवकर्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथ तिने सेवक कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलोन करी सर्वाचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी. बाळप्पा ते उठविले श्री ते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी. पाहोनी आईशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तैपासून बाळप्पासी त्रास देत हरनिशी. गाराणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याचे घरी येत चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीच्या सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित. सुंदरबाईसी लोभत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावी जा चंद्रहार. राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आमापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून सत्वर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदरबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून तया सदुरी करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी. सुंदरबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो ऐके अवसरी काय झाली नवलपरी. बैसरी समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त तया वेळी पडले होते श्री जवळी. तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणोन. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता बसावे. पाहोनी या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले.
त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामी पाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्याशी पायी उचलिती. चोळप्पा ते काही न देती नेतरी घेती हिरवोनी. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसरी सुंदर बाई बाळप्पावरी रागावनी दृष्टोत्तरी. ताडन करी बहुसाळ ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेवोनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थासी तत्काळ विदित झाले. तेव्हा एक सेवकार्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवकऱ्यानी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत. हिशेब ठेवित जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदर बाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित. अशा प्रकारे करोनी बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईनी रहावे दुरी श्रीचरणापासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणी सभिवोनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यानी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बुडवुनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुमासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आमासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन. करविले श्रीनी उद्यापन शोभ जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोनी. जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले ऐसे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले. दृढनिश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणाची आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधनी व्यर्थची. दृढनिश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती धांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जय आजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.